नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, कांदा लागवड करत असताना आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की कांदा पेरणी करावी की रोपाद्वारे त्याची लागवड केली पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही पद्धतीमध्ये संपूर्ण फरक, खर्च, उत्पादन, फायदे, तोटे सोप्या भाषेत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला कांदा पेरणी म्हणजे काय? तर कांदा पेरणी म्हणजे जे पण बियाणं असतं कांद्याचं ते थेट आपण अ, रानामध्ये पेरणं. रोपवाटिका लागत नाही आपल्याला रोप टाकण्यासाठी, मजूर कमी लागतात, वेळ वाचतो. पण लक्षात ठेवा, पेरणीमध्ये उगवण जी असते आपण पेरणी केल्यानंतर ती एकसारखी होत नाही. तणांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होतो आणि झाडांची संख्या ही नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे दाट प्रमाणामध्ये याची अ, जी उगवण क्षमता असते ती जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते. कांदा रोप लागवड म्हणजे काय? तर कांदा रोप लागवड म्हणजे आधी रोपवाटिकेत रोप तयार करणं आणि 35 ते 40 दिवसांनी ती रोपं मुख्य शेतामध्ये आपण मजुरांच्या द्वारे त्याची लागवड करणं. या पद्धतीमध्ये रोपे मजबूत असतात, अंतर योग्य ठेवता येतं, उत्पादन जास्त मिळतं. पण रोपवाटिकेचा खर्च वाढतो, मजुरांचा खर्च वाढतो आणि वेळ देखील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये यामध्ये लागतो. आता खर्चांचा फरक, ह्या दोन्हीमध्ये खर्च त्यामधला फरक कसा आहे? तर कांदा पेरणीसाठी बियाणं कमी, मजुरी कमी आणि एकूण खर्च कमी. कांदा रोप लागवडीसाठी रोपवाटिकेचा खर्च वाढतो. उपटणी आणि लागवड करण्यासाठी मजुरांचा देखील खर्च वाढतो आणि एकूण खर्च हा पेरणीपेक्षा लागवडीत थोडा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. नंतर उत्पादन व एकरी उत्पादन किती मिळतं आपल्याला? पेरणी पद्धतीमध्ये उत्पादन साधारण जास्त प्रमाणात कांद्यांचा आकार थोडा छोटा राहतो आणि उत्पादनात चढ-उतार हा म्हणजे कमी जास्त होऊ शकतो. रोप लागवड केल्यानंतर आपण काय होतं, तर कांदे एकसारखे दिसतात, आकार मोठा होतो आणि उत्पादन स्थिर असतं. त्यामुळे काय होतं, लागवडीमध्ये काय असतं की आपल्या मापावरती आपण कांदा लावतो 4 ते 5 सेंटीमीटर अंतरच्या ह्याने. पेरणीमध्ये काय होतं, एका जागेवरती भरपूर प्रमाणामध्ये रोपे उगवतात. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये उत्पादनात फरक हा दिसून येतो. कोणत्या हंगामात कोणची पद्धत आपण वापरली पाहिजे, हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय. अ, रब्बीमध्ये आपण कांदा लागवड करत असाल तर रोपाद्वारे आपण त्याची लागवड केली पाहिजे रोप टाकून. खरीप हंगामामध्ये हंगामामध्ये आपण पेरणी देखील करू शकतो आणि लागवड देखील करू शकतो. उन्हाळी हंगामामध्ये रोप लागवड हीच योग्य पद्धत आपल्याला दिसून येते. कोणत्या थोडक्यात तुलना करायची झाली तर पेरणीमध्ये खर्च कमी, उत्पादन कमी आणि रोप लागवडीमध्ये खर्च जास्त, उत्पादन जास्त. कमी खर्च, कमी जोमीत हमी असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या दोन्हीमध्ये कोणती पद्धत ही योग्य वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपण कोणत्या पद्धतीमध्ये कांदा लागवड करतो हे देखील नक्की सांगा. धन्यवाद.